बद्दल काय सांगू शकाल? मी अत्यंत समाधानी आहे ह्या प्रतिक्रियेबाबतीत. मला अशाच प्रतिक्रियांची अपेक्षा होती. कारण गेली 5 वर्ष इथं जे मिंचेकर साहेबांनी आमदार नसताना केलेलं काम, त्यांच्याशी असणारा संपर्क आणि आमदारकीच्या काळात केलेलं काम, आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं एक आम्हाला मार्गदर्शन असायचं, एक वचन असायचं की 80% समाजकारण आणि 20% राजकारणावरती आधारित तुम्ही चाललं पाहिजे. आणि त्याची इथं प्रतिकृती आहे की इथं हे त्यांनी केलेलं समाजकारण, त्या जीवावरती आज त्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आडीनडीला धावणारा नेता, अशी जी प्रतिक्रिया आहे. आणि एक माझ्या नेत्याला उमेदवारी मिळत नाही म्हणून आपल्या भावना व्यक्त करणारा माझा सैनिक, त्या सैनिकाची अपेक्षा दुसरीकडून असणारच नाही. माझा शिवसेनेचाच एक माणूस आमदार व्हावा आणि त्या भावना एवढ्या तीव्र असणं, ही आमच्या कामाची गेल्या 5 वर्षातली ही पोचपावती समजतो. निश्चित हा समन्वय साधण्यासाठी शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे, एक यंत्रणा आहे. जे काही घडतं ते मला इथून सन्माननीय आमच्या संपर्क प्रमुख दुधवडकर साहेबांना पोचवायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आमचे नेते भास्करराव जाधव साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, अनिल देसाई साहेब आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत जाऊन त्यानंतर त्या पक्षप्रमुखांपर्यंत जातील आणि ह्याच्यावरती तोडगा पक्षप्रमुख स्वतः निर्णय घेतील. जिल्हा प्रमुख म्हणून महाविकास आघाडीनं कोल्हापूर जिल्ह्यावरती शिवसैनिक आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्यावरती अन्याय केला, असं मत शिवसैनिकांच्यातून प्रकट व्यक्त होतं. याबद्दल आपली भूमिका काय असावी? मी मगाशी आपल्याला म्हटलं की सामान्य शिवसैनिकाची परखड प्रतिक्रिया हेच आमच्या केलेल्या कार्याची पोच आहे. समजा जर इथं मिंचेकरांचं किंबहुना जिल्हा प्रमुख म्हणून आमचं जर कार्य नसतं तर आमची उमेदवारी नाकारल्यानंतर आमच्या सैनिकांनी इतके रोष दाखवलेच नसते. त्यांना आम्ही हवाय, मिंचेकर साहेब त्यांना मैदानात हवेत, म्हणून ह्या प्रतिक्रिया एवढ्या तीव्र लेवलवरती. महाविकास आघाडीनं आपल्यावर अन्याय केला का नाही? मी सांगेन आपल्याला निश्चित. मी मगाशी आपल्याला म्हटलो की मी ह्या तालुक्याचं काम करत असताना हा तालुका शिवसेनेलाच मिळावा, किंबहुना ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त जागा शिवसेनेला मिळाव्या, माझ्या शिवसेनेचे आमदार निवडून यावेत, ही माझी भूमिका आहे. मात्र राज्य लेवलला जागा वाटप करत असताना प्रत्येक महाविकास आघाडीत पक्षातील घटकांना काही जागांच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत की प्रत्येकाने कुणी किती जागा लढवायच्या. काही वेळेला त्या लेवलवरती काम करत असताना एखादी जागा घेणं आणि एखादी जागा तोडणं, मग एखाद्या जागेच्या आग्रहासाठी महाविकास आघाडी तुटू नये म्हणून काही वेळेला काही गोष्टींचा त्याग हा तिथं केलेला असतो. निश्चित मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छेन की या जागेसाठी सन्माननीय पक्षप्रमुखांनी, किंबहुना आमचे नेते संजय राऊत साहेब, खासदार अनिल देसाई साहेब, भास्करराव जाधव साहेब, सन्माननीय अरुण दुधवडकर साहेब यांनी अत्यंत प्रतिष्ठा केली की ही जागा मिळावी, ही जागा शिवसेनेच्या कोट्यातीलच आहे. फक्त काय होतं की त्या बैठकीच्या दरम्यान मी जसं आपल्याला म्हटलं की एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला काम करत असताना माझ्यामुळं या महाविकास आघाडीला बाधा लागू नये, हे नेहमीच शिवसेनेनं आजपर्यंत केलं. लोकसभेलाही आपण पाहिलं की शिवसेनेनं कधीही ह्या सगळ्या गोष्टींवरती चुकीच्या पद्धतीने पाऊल टाकल्याने आजही तोच होतोय. त्यामुळं दुर्दैवानं ही जागा आज घडीला दिसत नाही आहे, परंतु आज इथं निर्माण झालेली परिस्थिती जी तिथंपर्यंत पोचेल आणि अजूनही राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. मला आजही आशा वाटते की सुजित मिंचेकर साहेबांना शिवसेना परत मैदानात उतरवेल.